सगळी बक्षिसं दिली जातात जी अनाउन्समेंट होतात. त्याच्यामुळे काळजी नसावी. स्वर्गीय मनीष स्मृती चषक कांबे 2026 आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. टीम बोनकोडे 11च्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळण्यासाठी आशू 11 जय बजरंग गोरसई बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि या मॅच मध्ये आता बॅटिंग ऑर्डर मध्ये आपण पाहतोय सूरजच्या बरोबरीने चाललाय पवन केने मैदानामध्ये. प्रत्येक मॅच मध्ये एक वेगळं प्लॅनिंग असते या टीमचं. काल आपण पाहिलं रात्री पालघर जिल्ह्यामध्ये ते खेळण्यासाठी गेले होते सफाळ्याला, आणि त्यानंतर आज सकाळी जुचंद्रला ते खेळले आणि परत रात्री रसायनीच्या या स्पर्धेमध्ये स्वर्गीय मनीष स्मृती चषक कांबे येथे ते खेळण्यासाठी आलेत. म्हणजे एवढा डिस्टन्स कापून दिवस रात्र क्रिकेट खेळणे एवढं सोपं नाहीये. सक्सेस ग्राफ त्याचमुळे उंचावला जातो या टीमचा आणि त्याचमुळे चर्चा या टीमची. प्रत्येक स्पर्धेमध्ये जाऊन एक वेगळी छाप सोडली आहे गोरसेब या टीमने. आणि आता मात्र बोनकोडे टीमचं एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. दोन्ही टीमने 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे बोनकोडे संघ देखील काही कमी नाहीये. बोनकोडे टीमकडे देखील एक मोठा स्टार खेळाडू आहे पार्थ चंदन. बोनकोडे टीमची गोलंदाजी त्याच्यामध्ये ती चमक आहे, वेग आहे आणि बोनकोडे टीमची देखील एक दहशत आहे क्रिकेटच्या वर्तुळात. आणि बोनकोडे गावाची महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचं कारण आहे सध्याचे महाराष्ट्राचे तत्कालीन जे मंत्री आहेत वनमंत्री गणेश नाईक साहेब, ते बोनकोडे गावातलेच आहेत आणि त्यांच्याच गावातला संघ मैदानामध्ये उतरलाय. आगरी समाजातलं रत्न. आणि म्हणजेच आता या मॅचची कहाणी पहा. बोनकोडे विरुद्ध गोरसैब. पहिला बॉल विघ्नेश पाटील पवनच्या समोर, पायातला यॉर्कर ऑन साइडला बरोबर मनगटाच्या सायने फ्लिक केलाय. सिंगल इथे मिळताना दिसते. खातं उघडलंय पवनचं, खातं उघडलंय गोरसैब या टीमचं. आशू 11 च्या नावाने स्पर्धेमध्ये उतरलाय. 4 ओव्हरची मॅच, आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. हा सामना रोमांचक कोहलीचा पेक्षा सगळ्या 3 ओव्हरचा सामना आहे, माफ करा. येस 3 ओव्हरची मॅच आहे बरोबर, कारण ज्यावेळेला बक्षीस पात्र फेरीमध्ये जातात 3 ओव्हरची मॅच आहे. थँक्यू सो मच, लगेच आठवण करून दिली त्याबद्दल. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल हवेत आहे, चान्स. स्वतः गोलंदाज खाली येतोय विघ्नेश, त्याने झेल टिपलाय. सूरज केने गोल्डन डकचा शिकार. मी म्हटलं होतं बोनकोडे टीमची धारदार गोलंदाजी हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि स्वप्नील नाईक हे टीमचे नक्कीच पाठीराखे राहिलेले आहेत. बोनकोडे टीमचा ज्या ज्या वेळेला उल्लेख होतो आणि त्यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय ते देखील गणेश नाईक साहेबांचे पुतणे आहेत. आणि सध्या आपण पाहतोय बोनकोडे टीमने एक मोठा धक्का दिलाय. सूरजला तंबूचा रस्ता दाखवलाय. मॅच ऑन या सामन्यामध्ये. आता पाहूया दुसरा फलंदाज कोण जातोय मैदानामध्ये. संदेश जाईल असं दिसतंय. यस, लेफ्ट हँडेड बॅटर संदेश. एक रायटी बॅटर आउट झाल्यानंतर लेफ्टी बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. संदेश मैदानामध्ये. मागचा सामना भावेश पवारने खेचून आणला. काय वार केले भावेश पवारने, आणि विशेष म्हणजे 42 धावांची खेळी केली. आणि त्याचमुळे 70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक तारिफ सय्यद यांच्या वतीने 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांना जीपे करण्यात आलंय. 1 रन 1 फलंदाज बाद अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. जय बजरंग गोरसैब या टीमची. आशू 11 दुसऱ्या बाजूला बोनकोडे 11. बोनकोडे 2 दिग्गज संघाच्या दरम्यान ही लढत आहे, त्यामुळे या सामन्याची प्रतीक्षा होती. प्रत्येक प्रेक्षक अजूनही मैदानामध्ये आहे. रात्रीचे ऑलमोस्ट 2:50 झालेले आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हुक शॉट, मागे चाललाय बॉल. फिल्डर आहे शॉर्ट थर्डला. चांगली फिल्डिंग तिथे मोहन दीक्षितची. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. पवन सांगतोय हा वाईट बॉल देखील आला असता जर चेस केला नसता तर, परंतु शेवटी बॅटला बॉल ब्रश होतो आणि त्यामुळे 1 धाव मिळते फलंदाज संदेश केनेला. त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 2 पवन केने मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये. पवन ज्या वेळेला मैदानामध्ये जातो त्यावेळेला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये SSCC डोंबिवलीसाठी केलेला खेळ आठवतो. वेगवान अर्धशतक त्याने ठोकलं होतं खुल्या गटामध्ये. त्यानंतर त्याला तिकीट मिळालं आणि त्याच्यानंतर ISPL सारख्या स्पर्धेपर्यंत तो पोहोचलाय. याच्यामध्ये त्याचीही मेहनत आहे. असा खेळाडू A1 पवन सध्या मैदानामध्ये. समोर गोलंदाज आहे विघ्नेश पाटील, एक उंचपुरा गोलंदाज. लेग ब्रेक चांगला टाकलाय, बरोबर पडल्यानंतर बाहेर निघतोय. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. बॅटचा स्विंग चांगला होता परंतु बॉल टर्न होत गेला विकेट कीपरच्या हातात. एका सुरात म्हटलंय गाणं, धुंडो धुंडो रे साजना. बॅटर पवन केनेने डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतंय विघ्नेश पाटील कडून.
पुढचा बॉल परत एक वेळा पवनच्या समोर विघ्नेशचा आई लेग ब्रेक होता परंतु रडार मध्ये बॉल हवेत आहे. उंच 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 माझा झोका म्हणत बॉल सीमारेषा पलीकडे गगनचुंबी सिक्सर. हीच खासियत आहे, ही स्ट्रेंथ आहे खेळाडूची. तुम्ही त्याच्या पुढ्यात बॉल टाकू शकत नाही. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये ही लेंथ थोडीशी वर होती, थोडासा बॉल पुढे पडला, लेंथ बॉल आणि काय पिकअप शॉट. उचललं बॉलला सरळ फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलला जर भावना असते तर तो देखील विवळला असता. एवढा कडक शॉट होता आणि पवन त्याच्यासाठी जाणला जातो. मोठमोठे फटके, हवाई यात्रा, विना तिकीट बॉलला घडून आणणारा खेळाडू आहे आणि तसंच झालंय. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 8. आता प्रेशर बॉलरवर असेल. 5 बॉलचा खेळ संपलाय, षटकार आलाय. हा बॉल महत्वाचा आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट सेट करावं लागेल एक चांगलं. गोलंदाजी चांगली आहे गोरसे टीम कडे. परत एक वेळा विघ्नेश तयार, परत एक वेळा भिंगरी शॉट, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक, फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. अरे पवनलाय षटकारांचा शौक. कडक बॅटिंग, हा 9 आहे, नायनर आहे. ISPL मध्ये जर हा बॉल एवढा लांब जर मारला तर 9 धावा मिळतात. 9 रनर, नायनर म्हटलं जातं. आणि इथे पहा काय दूर मारलाय. जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये नक्कीच रिपोर्ट लिहावं लागेल, FIR. हा बॉल गहाळ झालाय, नाही मिळणार. आणि म्हणूनच आमचा बॉल बॉय लगेच मैदानामध्ये गेलाय. ही जी मंडळी आहेत अंडर 22 ची आहेत, सगळे मुलं एकमेकांना साथ देणारी आहेत. आणि म्हणूनच मी कौतुक करेन मनीष 11 या संघाचं. आपल्या मित्राच्या ज्या आठवणी आहेत त्यांना उजाळा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ओमकार म्हात्रे आणि त्याच्या संपूर्ण टीमने केलाय. आज सगळी मुलं एकत्रित येऊन काय करू शकतात हे जगाला त्यांनी दाखवलंय. प्रॉफिट लॉस या सगळ्या गोष्टी बाजूला, परंतु आमच्यातला मुलगा जो आमच्या बरोबर क्रिकेट खेळायचा, जो आमचा टीमचा सगळ्यात चांगला गोलंदाज होता, तो यावेळेला हे जग सोडून जातो. त्यावेळेला आम्ही देखील काहीतरी देणं लागतो. त्याचं नाव आम्हाला पुढे करायचंय, चालवायचंय. याच्यासाठी या मनीष 11 टीमने जो प्रयत्न केला, खरोखर हॅट्स ऑफ टू यू बॉयज. तुम्ही कमी वयाचे आहात, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही एक मापदंड सेट केलाय, अनेक दिग्गज आयोजक या परिसरामध्ये असतील, त्यांच्या समोर तुम्ही एक मोठा आदर्श सेट केलाय की हो आम्ही करू शकतो. आम्ही दाखवले करून या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण एवढे मोठे दिग्गज संघ या परिसरामध्ये आणणं ही साधी गोष्ट नाहीये. या सगळ्या टीमला इथे बोलवणं, इव्हन कॉमेंट्रीसाठी मला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. मजा आली या परिसरामध्ये येत असताना आणि पहिल्यांदाच आलोय त्याच्यामुळे भरपूर एन्जॉय केलं या स्पर्धेमध्ये येत असताना. खूप चांगलं क्रिकेटचं आयोजन तुमच्या माध्यमातून. 1 ओव्हरचा खेळ संपला, 14 ला 1 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आलेत शेवटच्या 2 बॉलवर. आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन आलाय. मोहन दीक्षित राऊंड विकेट. पहिलाच बॉल अँगल करत आतमध्ये आणला. मला असं वाटलं की ऑफ ब्रेक टाकेल, पकडून बाहेर काढेल, परंतु तसं नाहीये. स्ट्रेंथ वर गोलंदाजी केली, आतमध्ये आणला बॉल. राऊंड विकेटने एक चांगला अँगल पा बरोबर. हा चांगला ऍक्शन रिप्ले. पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल, हाच बाहेर निघतो जो पकडून ऑफ ब्रेक टाकतात लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध. पुढचा बॉल परत एक वेळा फुल टॉस होता. टायमिंग थोडंसं फसलंय. डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग, एका हाताने थ्रो केलाय आणि तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 15. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्याच्यामुळे आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. पहिला डॉट आला, दुसऱ्या बॉलवर सिंगलच आली आहे. टीमची धावसंख्या 15. 15 रन. 15 पवन केने सध्या मैदानामध्ये. पवनने 4 बॉलमध्ये 13 धावा केल्यात. सुरुवात त्याची अडखळत राहिली, परंतु त्याच्यानंतर त्याने ते 2 षटकार मारल्याने आक्रमण केलंय. प्रेक्षक पहा मोठ्या संख्येने अजूनही आहेत मैदानाच्या अवतीभोवती. जिकडे नजर जाईल तिकडे त्यांच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. मस्त निश्चिंत सामन्याचा आनंद घेत आहेत. रात्रीचे घड्याळात वाजलेत ऑलमोस्ट 3. 2:56 तरी देखील या मैदानामध्ये ते प्रेक्षक राजा खूप महत्वाचे ठरतात. जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेचा घटक होता, एन्जॉय करता क्रिकेटची स्पर्धा. मनीष 11 ही क्रिकेटची स्पर्धा आहे. मोरिया ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. धावा झाल्यात 15. एक फलंदाज बाद. परत एक वेळा समोर फोर्स केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑफला कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळताना दिसतील. पार्थ चंदन होता एक चांगला फिल्डर, त्याला हुलकावणी दिली, सिक्सर. पवन केने लॉंग ऑफ रिजन मध्ये हा बॉल पुढे होता, थोडासा पुढेच टाकला. पवनची बॅट फिरली, लॉंग ऑफला स्ट्रेच करत असताना उडी मारली, परंतु त्यानंतर बॉल हातावर स्किड होऊन सरळ गेला.
6 धावांसाठी. परत एक वेळा पुढे टाकलेला बॉल, बॉटम हँडचा वापर. आता मात्र हातात, फ्री होम डिलिव्हरी, इन्स्टा मार्ट, स्विगी, झोमॅटो सारखी एकदम हातात, डायरेक्ट हातात. फलंदाज बाद आणि मैदानामध्ये आता दाखल होतोय, तो आलाय भावेश पवार फलंदाजीसाठी. या खेळाडूची याच डायलॉगने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हेच ऐकण्यासाठी आतुर असतात कान ज्या त्या प्रेक्षकांचे, ज्यावेळेला मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतो. आणि खरोखर प्राईड ऑफ भिवंडी, ज्या खेळाडूवर गर्व आहे भिवंडीकरांना, असा खेळाडू. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, ड्रॉप सीनचा हिरो त्याला असंच म्हटलं जात नाही. सिद्दीक भाबे यांनी त्याला ते नाव दिलंय आणि ते सार्थ ठरवले नेहमीच त्याच्या बॅटिंगच्या जोरावर. त्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये असा भावेश पवार, तो आलाय आता फलंदाजीसाठी. बॉलची थोडीशी शहानिशा करत असताना अंदाज घेतला जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंदाज बांधले जातात, परंतु आपल्या सगळ्या कामगिरीचा अंदाज कोणालाच लागता कामा नये. त्यावेळेला माणूस यशस्वी होतो. पुढचा माणूस तुमच्या बाबतीत अंदाज बांधतच राहतो, तुम्ही त्याचा अंदाज चुकवायचा असतो. फलंदाज भावेश तयार. फुल टॉस टाकला, भावेशने उडवलाय डीप मध्ये. फिल्डर आहे मिड विकेटला. एक धाव मिळताना दिसते. बॉल देखील मागच्या 3 बॉलवर सध्या पाठलाग करतोय पारचंदनचा. एक धाव तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 22. 2 फलंदाज बाद. हा जर डॉट बॉल आला तर मात्र आकड्यांचा खेळ दिसेल तुम्हाला. 2 ओव्हर 22 ला 2 अशी परिस्थिती, परंतु हा बॉल महत्वाचा आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, शेवटचा बॉल शिल्लक आहे. मोहन दीक्षित याच्या स्पेलचा 8च धावा त्याने खर्च केला. षटकार लागलेला असून देखील, म्हणजेच काय बोनकोडे टीमने देखील कंबर कसली या मॅच मध्ये ते देखील सांगतात, आम्ही देखील हार मानणार नाहीये. फुल टॉस बॉल होता. परत एक वेळा आडव्या बॅटने पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसते आणि या सिंगलच्याच मदतीने ओव्हरची होईल समाप्ती. भावेश असेल नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्राईक ठेवेल संदेश. 2 ओव्हरचा खेळ संपला. 23 ला 2. तेवीस धावा फलकावर लागल्या. 23. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर लास्ट ओव्हर. ऋतिक म्हात्रे एका सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. खेळाडूने 7च धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. असा ऋतिक सध्या गोलंदाजीसाठी. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, यांचे वडील देखील खूप चांगले गोलंदाज राहिलेले आहेत बोनकोडे टीमसाठी. एक काळ त्यांनी गाजवलाय, त्याच्यामुळे चर्चेतलं नाव आहे. जगी, जगदीश म्हात्रे, त्यांना जगीच म्हटलं जायचं आणि चर्चेमधलं नाव आहे. आणि त्यांचे सुपुत्र आता गोलंदाजीसाठी, आणि तोच वारसा पुढे चालवायचा आहे. तर थांबवावं लागेल या टीमला, चांगली गोलंदाजी करावी लागेल. यंगस्टर आहे ऋतिक, समोर फलंदाजीसाठी सज्ज होतोय. संदेश लास्ट बॉलला सिंगल घेतली होती. पहिलाच बॉल थोडासा बॅटच्या एकदम खाली लागतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. 1च धावेसाठी जाईल भावेश. स्ट्राईक ठेवेल. भावेशकडे स्ट्राईक आहे. पुढचे 5 बॉल आता सगळ्यात महत्वाचे ठरणार आहेत बोनकोडे टीमच्या दृष्टिकोनातून, कारण मैदानामध्ये तो आलाय भावेश पवार. 1 बॉल मध्ये 1 धाव त्याने केली आहे. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून 42 धावांचा प्रलय पाहिला, सुनामी पाहिला. 15 बॉल मध्ये 3 षटकार 4 चौकार त्याने मारले होते. आणि त्याचमुळे 70 स्पोर्ट्स कडून तारीफ सय्यद यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक त्याला जाहीर करण्यात आलं. भावेश तयार. यावेळेला उडवलाय बॉल, स्क्वेअर लेग. फिल्डर खाली आहे. कॅच ड्रॉप. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात ना, ते याच्यासाठी अब्रारने झेल सोडलाय. आणि आता पंच इथे सांगतायत, मला वाटतं रन दिली जाणार नाही. दोन्ही एंडने फलंदाज धावणं गरजेचं आहे, हेच नियम आहेत. त्याच्यामुळे ते संदेश धावलेलाच नव्हता स्ट्रायकर एंड कडून, त्याच्यामुळे 1च धाव मिळेल. भावेश जाईल नॉन स्ट्रायकर एंडला. 1 धाव खात्यामध्ये भावेशच्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा. 25. चांगली स्कोरिंग केली आहे चेतन भोईर यांनी या स्पर्धेमध्ये. अप्रतिम स्कोरिंग. त्याचबरोबर आमचे सगळे समालोचक जे यंगस्टर आहेत या परिसरामध्ये समालोचन सातत्याने करतात. प्रत्येकाच्या आवाजामध्ये एक वेगळा गोडवा आहे. क्रिकेटची समज आहे, क्रिकेटची जाण आहे आणि भरपूर चांगलं उज्ज्वल भविष्य आहे. हा बॉल एक्सप्रेस होता, थोडासा वेगाने जातो विकेट कीपरच्या हातात. आणि त्याचमुळे या परिसरामध्ये महागुरु देखील तुम्हाला लाभलेले आहेत. संतोषजी चौधरी नेहमीच ज्ञानदानाचं काम ते करत असतात. आणि संतोष चौधरी सर म्हटल्यानंतर डाऊन टू अर्थ माणूस,
प्रत्येकाचा आदर राखणं, कारण क्रिकेटमध्ये आणि त्यातल्या त्यात सगळ्या जीवनामध्ये जर तुम्ही जगत असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. आणि ते संतोष चौधरी यांच्याकडून शिकणं गरजेचं आहे. हुक शॉट यावेळेला इम्प्रोव्हायझिंग हुक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा केल्यात बुक, धावा मिळतील 4. येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 29. कारण तुम्ही पाहुण्या कलाकारांचा सन्मान कसा करता, त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्यांचा मानपान तुम्ही कसा करता, याच्यावर भविष्यात तुम्ही ज्या वेळेला त्यांच्या इकडे जाता किंवा तिथे जर एखादा कॉमेंटेटर काम करत असेल तो तशी ट्रीटमेंट तुम्हाला देतो. या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हे शिकवलं जातं आपल्याला. टीमची धावसंख्या 29, 29. 2 फलंदाज बाद. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. एक चांगला शॉट आलाय, भावेश नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबलाय. पुढचे 2 बॉल इंटरेस्टिंग आहेत. हो, यावेळेला बॉल लेग स्टंपच्या जवळून गेलाय, परंतु पंच सांगतायत हो बाहेर आहे, वाईड मिळेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. लाईन ऑफ अटॅक हा जर आपण पाहिला तर मिडल स्टिक आणि लेग स्टिक वर होता आणि तिथून बॉल थोडासा बाहेर निघाला आणि त्याचमुळे हा एक डॉट बॉल आलाय, परंतु नक्कीच क्लोज होता लेग स्टंप पासून हा बॉल. हा ऍक्शन रिप्ले जास्त शफल झाला आणि त्यानंतर लाईन ऑफ अटॅक मिडल स्टिक वर बॉल टाकला आणि बॉल लेग स्टंपच्या क्लोज होता, म्हणून तर मी उल्लेख केला. जवळून गेला बॉल लेग स्टंप पासून, परंतु वाईड आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे वाईड आहे. टीमची धावसंख्या 30. 2 फलंदाज बाद. आता मात्र रडार मध्ये होता बॉल, फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, तोच चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात. हा तो षटकार पहा, बरोबर बॉलच्या वर देखील चंद्र आहे. 6 धावा षटकार आलाय. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर पुढे जाते. धावा झालेल्या स्कोअर बोर्डवर 36, 36. कडक शॉट, एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 12ची सरासरी तर गाठली आता गोरसई टीमने, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. 36 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉलची कहाणी काय असेल, शेवटचा सामना आजच्या रात्रीतला. परत एक वेळा संदेश खेळण्यासाठी तयार. भावेशने 2 बॉल फेस केले, 2च धावा तो करू शकलाय. शेवटचा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा आहे तो वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 37, 37. बक्षीस पात्र फेरीत जातील. मॅन ऑफ द सिरीज साठी नंदी आहे, हे विसरून चालणार नाहीये. 2-2 आहेत. बैलगाडा क्षेत्रात नंदी हे नाव नेहमीच घेतलं जातं, कारण शंकराचं वाहन आहे. बैलपेक्षा हा शब्द मला जास्त आवडतो. पुढचा बॉल राऊंड विकेट. बॅटच्या आतमधली कडा घेतली, बॉल मागे चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल आणि फंबल झालाय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं सत्र संपलंय. धावा झाल्यात 39. 40चं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. बोनकोडे 11 या टीमच्या समोर 40 to win. 40 धावा. जर टाकू यांच्या बॅटिंग कार्डवर, बॅटिंग कार्ड मध्ये 6 बॉल मध्ये 19 धावा केलेल्या आहेत. पवन केनेने 0 वर आउट झाला. सूरज केने, संदेश केनेने 16 धावा केल्या 9 बॉल मध्ये. भावेश पवारने 2 मध्ये 2. बॉलिंग कार्डवर एक नजर टाकूया. बोनकोडे टीमच्या गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय सगळ्याच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. विघ्नेशने पहिल्या ओव्हर मध्ये 14, 1 विकेट. मोहन दीक्षित 9 धावा 1 विकेट. शेवटचं षटक थोडंसं मागं ठरलं, त्या ओव्हर मध्ये 16 धावा आलेल्या आहेत आणि विकेट आलेली नाहीये. अप्रतिम दृश्य चंद्र तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यानंतर एक ग्राफिक्स जिथे आपल्याला नीड 40 धावांचे 18 बॉल मध्ये. बोनकोडे 11 या टीमच्या समोर हे लक्ष आहे. 40 रन्स फ्रॉम 18 बॉल्स हे टार्गेट तुम्ही पाहताय. स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 अप्रतिम असं आयोजन करण्यात आलंय. मनीष 11 या टीमच्या माध्यमातून सगळ्या यंगस्टरनी हे आयोजन केले. 24 लाईव्ह इव्हेंटचा कॅमेरा आता चंद्रावर देखील पोहोचलाय. छान पेबी डाग आहे इथे. परत एक वेळा दाखवत असताना अमोल पाटील याच्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये, कारण मी मगाशीच म्हटलं होतं तोच चंद्रमा नभात, बॉल गेला ढगात आणि बरोबर त्याच बाजूला चंद्र होता वर हवेत, तिथेच सिक्सर मारला होता.
संदेशने, म्हणजे लॉंग ऑनला. हे जे डायलॉग आहेत हे बरोबर त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी थ्रो जर तुम्ही केले तर ते बरोबर लक्षात राहतात प्रेक्षकांच्या देखील. स्वर्गीय मनीष स्मृती चषक कांबे 2026 ची अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते आज. खऱ्या अर्थाने ओमकार, तुम्ही मला या स्पर्धेसाठी बोलवलं, तुमचा नक्कीच आभार व्यक्त इथे करतोय. पूर्ण टीम, सगळ्यांचीच नावं घेता येत नाहीत किंवा माहित नाहीत, परंतु तुम्ही जी मेहनत घेताय, सगळी 22 वर्षाच्या आतली मुलं आहात. चांगलं काम तुम्ही करताय, क्रिकेटला प्रोत्साहन देताय आणि त्यातल्या त्यात प्रॉफिट लॉस या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, इथे तर मला प्रॉफिट दिसत नाही, सगळा लॉसच दिसतोय, परंतु तरी देखील तुम्ही ज्या पद्धतीने काम केलंय, खरोखर हॅट्स ऑफ टू यू. 22 वर्षाच्या आतमधली सगळी मुलं आहात आणि त्यात तुम्ही अशा पद्धतीचं आयोजन करताय. 10 टॉवर उभारलेत, लाईट्स आहेत, अतिशय चांगलं आयोजन, पंच आहेत. बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवा बोनकोडे. तेवढेच चांगले समालोचक तुम्ही एका एका दिवसामध्ये बोलवलेले आहेत. सगळ्यांची कामं सगळ्यांनी वाटून घेतलीत आणि त्यामुळे हे सोपं नाहीये हे सगळ्या गोष्टी करणं. एवढ्या मोठमोठ्या ट्रॉफीज मला पाहायला मिळत आहेत, वेगवेगळी बक्षीस आहेत, परंतु तुम्ही सगळेजण उभे राहिलात आपल्या भावाला श्रद्धांजली देण्यासाठी. आज नक्कीच मनीष आपल्यामध्ये नाहीये, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसरी रात्र आहे, 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. सगळ्यात महत्वाचे खेळाडू जितेश राऊत, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव, आणि दुसऱ्या बाजूला जो खेळतोय पार्थ चंदन, तो देखील नवी मुंबई प्रीमियर लीग खेळलाय लेदर बॉल क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडे तो लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि टायमिंगवर निर्भर असतात जास्तीत जास्त ज्या वेळेला बॅटिंग केली जाते. TDPL मध्ये मला आठवतंय जितेश राऊतने काय दमदार बॅटिंग केली होती ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये निळजेच्या ग्राउंडवर. पार्थ चंदन तर रायगडमध्ये आल्यानंतर आक्रमकच बॅटिंग करतो. मला त्याचं अर्धशतक आठवतोय KPC इनामपुरीच्या ग्राउंडवरचं, जी शेट्टू 11 ट्रॉफी झाली तळोजाची, त्या स्पर्धेमध्ये सगळ्यात वेगवान अर्धशतक 11 बॉलमध्ये 50 या पार्थ चंदनने ठोकली होती. त्याच्यामुळे हे जे 2 बॅटर आहेत त्यांच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत. आणि समोर आपण पाहतोय भावेश, थोडीशी बॅटिंग पाहिली जाते या खेळाडूंची, कारण सगळ्यात महत्वाचं उपकरण हेच आहे बॅटरचं, बॅट. थोडीशी चर्चाही तिथे पवन आणि भावेशने केली आहे, काय बोललेत ते त्यांना माहिती, परंतु मजा येईल या मॅच मध्ये. वेगवेगळे ब्रँड्स असतात प्रत्येकाकडे, बॅटच्या बाबतीत देखील चर्चा आहे. आणि सध्या मॅच ऑन, सामन्याला सुरुवात. टार्गेट सेट आहे, लक्ष्य 40 रनचं, 40 टू विन. 18 बॉल, पवन केने पहिलं षटक, लेफ्ट आर्मर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. उजव्या हाताने फलंदाजी आणि लेफ्टी हँडने गोलंदाजी, अजब रसायन आहे. पवन पहिला बॉल घेऊन राऊंड विकेट, पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या बाजूला. हीच खासियत आहे, मी म्हटलो तर टायमिंगच्या जोरावर मारतात. बॉल सीमा पार, लॉंग ऑनला षटकार. ही खासियत आहे पार्थ चंदनची. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, पण स्टँड अँड डिलिव्हर्ड, जास्त फुटवर्कच नाहीये, मुवमेंट नाहीये, परंतु समोर फक्त टायमिंग, प्युअर टायमिंग. सीधी बॅट, नो बकवास. बॉल सरळ सीमा रेषा पलीकडे, 6 धावा. खातं उघडले षटकाराने. पुढचा बॉल, पायातला बॉल होता, लॅप स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. शॉर्ट फाईन लेगला, लेग बायचा इशारा, कारण इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेरच होता, त्यामुळे अपीलही जास्त मोठी केलेली नव्हती. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर पहा. बॉल एकदम लेग स्टंपच्या बाहेर, मागच्या पायाला ब्रश होऊन गेला. एक धाव इथे मिळताना दिसते लेग बायच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 7-40 करायची त्या मॅच मध्ये. 42 विन आहे, मॅच चांगली होईल, कुठेही जाऊ नका, पाहत राहा शेवटपर्यंत हा सामना. बोनकुड्यात देखील प्रत्येक प्रेक्षक पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर, मागे इम्प्रोवायझिंग हुक शॉट, लॉंग लेगला जाईल बॉल. एक टप्पा, दुसरा टप्पा, बॉल सीमारेषेच्या लगत आणि शेवटी बॉलने गाठलीये सीमारेषा. बॉल ओलांडतोय बाउंड्री लाईनची वेस आणि इथे मात्र गोलंदाजाचा निघतोय फेस, येतोय चौकार. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. ऑफ हिज हिप टर्न केलं बॉलला, बरोबर इम्प्रोवायझिंग हुक शॉट, कमरेचा बरोबर वापर केलाय. धावा मिळताना दिसतात 4. टीमची धावसंख्या 11. नेल्सन आकडा सध्या स्कोर बोर्डवर, विकेट गमावलेली नाहीये. बोनकोडे टीमची ठोस सुरुवात. मी म्हटलं होतं हा देखील एक दिग्गज संघ आहे नवी मुंबईचा, कधी हार मानणारा संघ नाहीये. कट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला शरीराच्या जवळ कट करण्याचा प्रयत्न होता, कारण क्रीजच्या आतमध्ये होता बॅटर
आणि त्याचमुळे डॉट बॉल येतोय पवन केनेच्या माध्यमातून. अखेर एक डॉट बॉल. हेड टू हेड फाईट आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 14 आल्या होत्या. गोरसाई संघ बॅटिंग करत होता तेव्हा. आय बॉल वेगवान टाकलाय. अपील आहे. नकार दिलाय पंचांनी. नॉट आउटचा निर्णय सध्या तरी पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 11. शेवटचा बॉल शिल्लक. लास्ट बॉल या ओव्हरचा. चांगला बॉल टाकलेला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मला वाटतं ट्रॅकला चाटून गेला बॉल. चांगला निर्णय पंचांचा. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. संगम भोईर. बॉल मागे चाललाय. फिल्डर आहेत तिथे. एक धाव मिळताना दिसेल. लेग बायचा इशारा. नक्कीच त्यांच्या शरीरयष्टीवर जाऊ नका. डेव्हिड शेपर्ड सारखी पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली आहे या स्पर्धेमध्ये. असे पाहिजेत अंपायर. बिली बॉर्डन, डेव्हिड शेपर्ड यांची पंचांची भूमिका असल्यानंतर एक मजा यायची. डेव्हिड शेपर्ड ज्यावेळेला 111 धावा व्हायच्या त्यावेळेला आपसुकच एक उडी घ्यायचे. नेल्सन आकडा यायचा त्यावेळेला. आणि आता ओव्हरची समाप्ती होते. 12 धावा फलकावर लागलेल्या आहेत. चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये. तिन्ही अंपायरचं मी कौतुक करेन. खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली आहे. जयदास पाटील, शिवदास वाघमारे आणि संगम भोईर सगळ्यांनी चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडली आहे. 12 बॉल आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा. भावेश पवार आता तो आलाय गोलंदाजीसाठी. प्राईड ऑफ भिवंडी गोरसाई ब या टीम कडून. जोपर्यंत मैदानामध्ये पार्थ चंदन आहे तोपर्यंत हा सामना बोनकोडे टीमचा आहे. जितेश राऊत देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तो देखील चांगली बॅटिंग करतो. त्याने देखील TDPL ची स्पर्धा यावर्षी गाजवली आहे. चांगली बॅटिंग तिथेही केली आहे. क्लास असते त्याची बॅटिंग. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे आता या मॅच मध्ये. आणि ती लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये चालली आहे. ओ कडक शॉट. डीप मध्ये फिल्डर आहे. कव्हर पॉइंटला बॉल टर्न होतोय. सिंगल इथे मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो आलाय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. मनीष 11 कांबे आज संघाने ज्यांनी ज्यांनी आयोजन केले त्याच्यामध्ये भूषण मात्रे, गौरव मात्रे, ओंकार मात्रे, सार्थक माळी, सिद्धेश मात्रे, करण मात्रे, आदित्य मात्रे, पार्थ मात्रे, आर्यन कुरंगळे, विघ्नेश कुरंगळे, प्रीत कोंडिलकर, साहिल मात्रे, जितेश मात्रे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली आहे त्याचमुळे ही क्रिकेटची स्पर्धा एका वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचली आहे. 14 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला बॉल सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सुशांत मात्रे यांनी देखील त्याच्यामध्ये खरोखर मेहनत घेतली आहे. सुशांत जी तुमचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा बॉल पा हो मागून फिरवलाय बॉल. लेग स्टंप वरून मिडल स्टिक वरून गेलाय. अनप्लेएबल. परत एक वेळा बॉल मागे चालला. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. डिरेक्ट हिट लागतोय स्टंपला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. या सिंगलच्या मदतीने 15 धावा. 9 चेंडू मध्ये 25 धावा करायचे आहेत. आता आलाय पार्थ चंदन स्ट्रायकिंग एंडला. जितेश राऊत 7 बॉल मध्ये 7 धावा केल्यात. अडखडत खेळतोय परंतु पार्थ चंदन याच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील कारण पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारला होता सिक्सर त्याने आणि त्याच्यानंतर डॉट बॉल खेळला होता. पार्थ आता स्ट्रायकिंग एंडला. ओ पुल केलाय. बॉल हवेत आहे. टायमिंगच्या जोरावर परत एक वेळा गॅप मध्ये. मी म्हटलं होतं टायमिंग प्युअर असतो आणि हा येतोय षटकार. आडव्या बॅटने पुल केलाय. 6 धावा मिळतोय. पार्थ चंदन. टीमची धावसंख्या 21. भावेश पवारने जर हॅट्रिक घेतली तर एवन जोडीकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अगेन्स्ट द टर्न. लेग ब्रेक बॉल होता. खेचला बॉलला. अगेन्स्ट द टर्न पार्ट टायमिंगच्या जोरावर. त्याला माहिती आहे मला 9 दस्ते मारायचे नाहीयेत. फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचं आहे. 6 धावाच मिळणार आहेत. आता वेगवान बॉल येईल. हलक्या हाताने ढकललाय. याला म्हटलं जातं समाजदारी. सेन्सिबल क्रिकेट. टीमची धावसंख्या 22. 22 सेम लेवलला आहेत. अशाच कंडिशन मध्ये होता संघ. 2 ओव्हर मध्ये 23 धावा होत्या. टीम गोरसईच्या 22 धावा झालेल्या आहेत. अजून एक बॉल शिल्लक आहे. टीम बोनकोडेच्या. काय सामना रंगतोय. नेट टू नेट. हेड टू हेड फाईट. लास्ट बॉल. शेवटचा बॉल हवेत आहे. ऑलमोस्ट नो लुकचा अंदाज होता. डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल अडवण्यामध्ये यश आले काय पाहावं लागेल. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा धावून घेतलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी.
बाउंड्री चेक करा अंपायर. येस, बाउंड्री चेक केली जाते. जरी तुम्ही सांगत असाल तरी देखील तुम्ही घटक आहात, प्रेक्षक आहात आणि टेक्नॉलॉजी आहे, त्याचा फायदा इथे घेतला जाईल. तीन रन आहेत, ज्या धावा धावून काढलेल्या आहेत, बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. धन्यवाद सगळेच प्रेक्षक, तुम्ही देखील चांगलं सहकार्य करता. आणि 3 रन बरोबर धावा झालेल्या आहेत. आता 25 लास्ट ओव्हर मध्ये धावा करायच्यात 15. कंपल्सरी टार्गेट चेस. आज काहीसा स्कोर कार्ड मागच्या मॅच मध्ये होता आणि भावेशने त्या धावा चेस केल्या होत्या. खतरनाक बॅटिंग करत असताना लास्ट ओव्हर मध्ये 15च पाहिजे होते आय थिंक. हो, आणि तसाच सामना इथे देखील रंगताना दिसतोय. नॉकआउट फेरीमध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. मॅन ऑफ द सिरीज साठी शंकराचं वाहन नंदी आहे. पहा ना, सगळ्या गोष्टींची पूर्तता. बैलगाडा शर्यतीचा एक वेगळा क्रेज आहे आपल्या महाराष्ट्रात आणि शर्यतीचे नंदी आहेत हे आवर्जून सांगायला लागेल. कपिल केने लास्ट ओव्हर मलिंगा या टीमचा गोलंदाजीसाठी आलाय. समोर फलंदाज जितेश राऊत जो मैदानामध्ये खेळतोय. त्याच्याकडे ती स्टाईल आहे, स्वॅग आहे, इम्प्रोवायझिंग फटके मारण्याची कला आहे. परंतु हे दोन फलंदाज 15 धावा चेस करू शकतील का? जर केला तर एक मोठा विक्रम होईल. बक्षीस पात्र फेरीत जाईल बोनकोडे संघ. कपिल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन पर्यंत गेला. पारचंदनचीच विकेट पाहिजे असं दिसतंय या गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि तोपर्यंत त्याने एक सिंगल धाव इथे चोरली आहे. रात्री 3:19 केलेली धावांची चोरी आहे. धावा चोरल्या जात आहेत. एकदा वाली आहे खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते. पा ऍक्शन रिप्ले भरपूर वेगाने थ्रो केला परंतु तोपर्यंत आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पारचंदन. आता 5 बॉल मध्ये 14 धावांची गरज. यासाठी केला होता अट्टास या ग्रुप ए चा असं म्हणायला हरकत नाहीये. कारण इथल्या प्रेक्षकांना असा कडक सामना पाहण्यासाठी आयोजकांनी घेतलेली मेहनत आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. पुढचा बॉल कपिलचा. पुढे टाकलेला बॉल थोडासा हवेत आहे. कव्हर्सला फिल्डर येतो. एक्स्ट्रा कव्हर मधून खाली झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र पवनच्या बंधूच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. मेघराज होता शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज बाद. मेघराजने हा झेल टिपलाय. पवनचे बंधू आहेत. दुसऱ्या बाजूला भावेश पवारचे बंधू टीम मध्ये खेळत आहेत. रिषभ. नवीन फलंदाज परशुराम साठे आता फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 26. अजूनही 14 धावांची गरज आहे. पुढचे बॉल शिल्लक आहे 4 चेंडू आणि 14 धावा. नेट टू नेट फाईट. काहीच असं समीकरण मागच्या मॅच मध्ये गोरसे टीमच्या समोर होतं. सामना जिंकला होता गोरसेने. गोरसे मी म्हटलं होतं हा सामना सहजासहजी तेही सोडणार नाहीयेत. बोनकुडे संघ देखील चांगली फाईट देतो या मॅच मध्ये आणि दोन्ही संघ आपापल्या परिसराचं नाव करतात या परिसरामध्ये येऊन. एक संघ नवी मुंबईचा, एक संघ भिवंडीचा आहे. गोरसे एक संघ नवी मुंबईचा आहे. बोनकोडे 11 एकमेकांच्या विरोधात खेळत असताना भावेश पवार ऍज अ विकेट कीपर. समोर आहे परशु. बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये धावा करायच्या 14. हे समीकरण या मॅच मध्ये परशुसाठी देखील चांगलं क्रिकेट खेळत आलाय. नेहमीच बोनकोडे टीम साठी रेड कॅप. पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह केला परशुने. समोर मिड ऑफला फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. परत एक वेळा मेघराज. एक सिंगल तिथे मिळत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 27. 3 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. एका टीमचे 3-13 वाचतील. एक संघ बक्षीस पात्र फेरीत, एक संघ स्पर्धेच्या बाहेर.
त्याच्यामुळे हा बॉल महत्वाचा आहे. जितेशने आतापर्यंत किती बॉल खेळला याच्यापेक्षा 3 बॉलमध्ये 13 धावा त्याने कंप्लीट केल्या, तर उद्या गावामध्ये त्याच्याच बॅटिंगची चर्चा राहील पारचंदनच्या बरोबरीने. त्याच्यामुळे हे जे बॉल आहेत 3 हे महत्वाचे आहेत जितेश राऊतसाठी. कपिल बॉल उचललाय, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल हवाई सफर करतोय, आलाय षटकार, पवनच्या डोक्यावरून फ्लाय होणारा हा तो सिक्सर. आता येईल मजा या मॅचची. आता 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं तुम्ही किती बॉल खेळलात, किती धावा केल्यात याच्यापेक्षा तुम्ही फिनिश कसा करता. संपतराव म्हणून हा खेळाडू या टीम साठी धावून आलाय आणि आता मात्र त्याने कामगिरी चोख पार पाडली आहे. 2 चेंडू 2 बॉल मध्ये 7 रन. या बॉलवर कमीत कमी 2 धावा धावाव्या लागतील जर स्ट्राईक पाहिजे असेल बॅटरला, आणि त्याच्यासाठी तो प्रयत्न करताना दिसेल का. हा बॉल खूप महत्वाचा आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. परत एक वेळा कपिल तयार. ओ बॉल फिरलाय, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. बॅटिंग टीमने DRS घेतलाय व्हाईट बॉल साठी. रिव्ह्यू लॉस्ट, फेअर डिलिव्हरी असं टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय. त्याच्यामुळे आता शेवटच्या बॉलवर 7 धावा करायच्या आहेत. इथे षटकार जरी मारला तरी देखील संघ एका धावेने पराभूत होईल. चांगला निर्णय ऑनफिल्ड अंपायरचा देखील आणि टीव्ही अंपायरचा देखील. लेग ब्रेक बरोबर फिरवत असताना समोरून बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. 33 धावा फलकावर लागल्यात. 1 बॉल 7 धावांची गरज आहे. आता या मॅच मध्ये जितेश राऊतने षटकार मारला तरी देखील एका धावेने संघ पराभूत होऊ शकतो, कारण कंपल्सरी चेस. आणि आता मात्र फटका हवेत आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि यावेळेला पंचांचा इशारा पाहतोय, वाट पाहतोय. चौकार दिलाय पंचांनी. 2 धावेने हा सामना गमवलाय बोनकोडे टीमने. हॅड लक बोनकोडे, बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि या स्पर्धेमध्ये टीम आशू 11 गोरसई बी बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होत आहेत. अभिनंदन. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता दिला जाईल. पवन केनेटरला या मॅचचा हिरो. 6 बॉल मध्ये 19 धावा त्याने केल्यात. महत्वाच्या धावा आहेत कारण 40 लक्ष त्याने प्रस्थापित केलं आणि त्यापैकी अर्ध्या धावा पवनने केल्यात. पवन ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मी नक्कीच आभार व्यक्त करेन मनीष 11 कांबे टीमचं, ज्यांनी मला या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं. एका दिवस का होईना या स्पर्धेमध्ये. तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. भेटूया नक्कीच पुढच्या वर्षी. तुमची स्पर्धा असली तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. मागच्या मॅचचा भावेश पवार मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा पवन केने मॅन ऑफ द मॅच. दोन्ही खेळाडूंनी वर यायचं स्टेजवर आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी. धन्यवाद. हॅलो, चला शुभ सन्मान या व्यासपीठावरती आज मात्र केला जाईल. संपूर्ण आज मात्र रात्रभर ज्यांचा आवाज आपण ऐकताय, व्हॉइस ऑफ IPL म्हणून त्यांची ओळख सर कुणाल दाते सरांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. मी आयोजक नितेश म्हात्रे यांना विनंती करतोय सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण घ्यायचा आहे. प्रचंड शब्द भंडार आणि त्याचबरोबर क्वालिटी कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. सर कुणाल दाते सरांचा शुभ सन्मान या मंचावरती आयोजक भूषण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र केला जातोय. मायेची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती मात्र करतोय. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेला मात्र सदिच्छा भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा मात्र वाढवली आहे. असंच प्रेम आपलं सातत्यानं आमच्या मंडळावरती असू द्या.